नमस्कार. नमस्कार. मी सतीश तायडे, फोकस बायोटेक या बायोलॉजिकल कंपनी मार्फत आपल्याला इथं डेमॉन्स्ट्रेशन दिलं होतं. एक प्रयोग दिला होता तुम्हाला करायला. आणि आपण वांगे पिकामध्ये जे सुरुवातीची वाढ होत नाही, सेटिंग होत नाही लवकर किंवा मुळं सेट होत नाहीत, आपण रोप आणतो आणि रोप आणल्यानंतर ते मुळं सेट होत नाही, तर तिथला हा प्रयोग आपल्याला करायचा होता की खूप फास्ट आपले 2 औषधं काम करतात, त्यात टीका आणि क्रॉप किंग. बरोबर आहे. तर आपण मी जास्त माहिती सांगण्याच्या ऐवजी जर शेतकऱ्याने त्यांचे अनुभव सांगितले तर कसं वाटेल तुम्हाला? अनुभव येईल ना, की तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला कळेल की नेमकं काय झालेलं आहे आणि काय केलेलं आहे इथं. तर काकाला मी विनंती करतो की इथं आपण कुठल्या औषधाचा वापर केला. सर्वप्रथम तुमचं नाव, गाव, मोबाईल नंबर. माझे नाव प्रदीप विठ्ठल पाटील, राहणार मी हो. मोबाईल नंबर 93 27 67 51 97. बरोबर आहे. आणि आपण इथं वांगे पीक हे साधारणतः 20 दिवसा अगोदर लागवड केली. लागवड केल्यानंतर हा डेमॉन्स्ट्रेशन किती दिवसाला घेतला आपण? 4-5 दिवसात. 4-5 दिवसात. बरं, आता इथून कुठे युज केलं आणि कुठे युज केलं नाही? तिकडे ते दोन सोडले आणि इकडे मागे पण सोडलंय. आणि कुठलं औषध होतं ते? हे टीका आणि क्रॉप किंग. तर याचं आपण पंपामध्ये टाकलं आणि लिक्विड दिलं असं खाली टाकून घेतलं. इथून इकडे जर हा परिसर आपण बघितला तर पूर्ण तुम्हाला एकसारखे झाडं दिसत आहेत. एकाच दिवसची लागवड आहे. तर इथून इकडे या पद्धतीने हे पूर्ण युज केलेलं आहे. यातली शेवटची जी ओढ आहे ती आपण वापरली नाही आणि इथून पण इथं इकडे वापरलेलं नाही. म्हणजे 2 झाडातला जर फरक बघितला तर हा बघा तुम्ही, याची जाडी बघा, याचे फुटवे बघा, याचे पानं बघा. आणि हे इथं युज केलेलं नाहीये, इथं वापरलंच नाही आपण. तर सिंगल काडी आहे आणि कुठल्याही पद्धतीनं याला फुटवा सुद्धा नाही, जाळी सुद्धा नाही आणि पान पण नाही. बरोबर आहे. तर हे दोघातला डिफरन्स आपल्याला फरक आज इथं जाणवतोय. तर हे शेतकऱ्यांसाठी चांगलं आहे. सुरुवातीची वाढ जर करायची असेल तर खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला इथं फायदा मिळतो. म्हणजे जर विचार केला आपण तर थोडस बाजूला होऊन आपण मागचे झाडं बघू शकतो की इथल्या इथं आपल्याला डिफरन्स किती फरक पडतो, इथून इकडे आणि इथून इकडे. तर हे आपल्या लक्षात येते, हे वापरलेलं आणि हे इथून न वापरलेलं. अजून सिंगल काडी आहे आणि विशेष म्हणजे इथं पाण्याचा प्रवाह जास्त आहे. इथं साचते पाणी. उलट इथं जास्त ग्रोथ असायला पाहिजे होती, जास्त वाढ असायला पाहिजे होती, ती आपल्याला दिसत नाही. शेतकऱ्यांसाठी काय सांगाल? शेतकऱ्यांसाठी काय चांगलं आहे आणि वापरायला पाहिजे. बरोबर आहे. तर हे फक्त एकाच पिकासाठी लागते का? तर नाही. कुठलंही भाजीपाला वर्गीय पीक असेल तर त्याला तुम्ही आवडणीसाठी, जे आपण म्हणतो ड्रिंचिंग करायला पाहिजे किंवा खालून पाणी टाकायला पाहिजे.